शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आणि संजय राऊत यांच्यावर कडाडून टीका केली आहे। उद्धव ठाकरे यांच्या अलीकडील प्रेस कॉन्फरन्स पाहून म्हस्के यांनी निराशा व्यक्त केली आहे। त्यांच्या प्रति वाईट वाटत असल्याचं सांगत त्यांनी आरोप केलाय की उद्धव ठाकरे यांचा अप्रोच शिथिल झाला असून ते आता बॅकफूटवर गेले आहेत। म्हस्के यांच्या मते उद्धव ठाकरे यांना शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांना पाठिंबा मिळत नाही, ज्यामुळे ते शांत झालेत। यासोबतच ते म्हणाले की संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त महत्त्व दिलं जात आहे। हिंदुत्व आणि गोमातेबद्दल बोलण्याची अपेक्षा उद्धव ठाकरेंकडून होती, मात्र त्यांनी तसं काहीही केलं नाही। म्हस्के यांनी काँग्रेसचे खासदार दिनेश गुंडूराव यांच्या सावकारांबद्दल केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंकडून निषेध होईल अशी अपेक्षा व्यक्त केली होती, परंतु तेही झालं नाही। आम्ही याचा तीव्र निषेध करतो असंही म्हस्के यांनी सांगितलं। त्यांनी आणखीन पुढे जाऊन काँग्रेसचे खासदार गुंडूराव यांनी 24 तासात माफी मागावी, अन्यथा महाराष्ट्रात त्यांना पाय ठेवू देणार नाही अशी तीव्र भूमिका घेतली। म्हस्के यांनी आरोप केलाय की उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात काय बोलणार हे देखील निश्चित नाही। कदाचित सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून अजून स्क्रिप्टची मंजुरी आली नसल्याचंही त्यांनी सुचवलं। संजय राऊत यांच्यावर टीका करत म्हस्के यांनी राऊत यांनी केलेले भाजपवरचे आरोप संविधानाचा अपमान असल्याचं सांगितलं। त्यांच्यावर टीका करताना म्हस्के म्हणाले की राऊत हे शरद पवार यांच्या घरची भांडी घासतात, ज्यामुळे त्यांच्या वक्तव्याला काही अर्थच उरत नाही। म्हस्के यांनी माध्यमांना आवाहन केले की दसरा मेळाव्यात 2 फ्रेममध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही गटांचे मेळावे दाखवावे, ज्यामुळे कोणत्या गटात खरे शिवसैनिक आहेत हे स्पष्ट होईल। नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या नेतृत्वावर कडक शब्दात टीका केली असून दसरा मेळाव्याच्या काळात शिवसेनेतील गटाविरुद्धचं राजकारण अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत। भांडी घासतोय का? एका 2 महिन्यामध्ये त्यांना कायदा काय आहे हे कळलं। कायदाच्या बाबतीत भाजपच्या घरची भांडी घासतोय का अशा पद्धतीचे वक्तव्य करून संविधानाचा अपमान संजय राऊत करताय। खऱ्या अर्थाने संविधानाचा अपमान संजय राऊत करताय। कायदा आणि त्याच्याबद्दल भांडी घासतोय का अशा पद्धतीची वक्तव्य करणं संजय राऊतांना शोभतं का? कदाचित पवार साहेबांच्या घरची भांडी ते घासून आले असतील, सकाळी सकाळी जातात आणि त्यामुळे तीच भांडी घासण्याचा जो काही विषय आहे तो त्यांना नंतर आठवला असेल। कदाचित काल रात्री घासायचे विसरले असतील। म्हणून अशा पद्धतीने संविधान, कायदा म्हणजे काय? संविधान, आणि संविधानाबाबतीत खऱ्या अर्थाने संविधानाचा अपमान संजय राऊत करत आहे। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. धर्मवीर आनंद दिघे साहेब संस्थापित श्री जयंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था टेंभीनाका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शारदीय नवरात्र उत्सव 2024 नवसाला पावणाऱ्या आणि भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या आई दुर्गे दुर्गेश्वरीचा सांस्कृतिक आगमन सोहळा कळवा येथील पुंडलिक शिळकर कार्यशाळा नामदेव कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत देवीच्या आगमन मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली। या मिरवणुकीत दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिक ढोल, आदिवासी तारफा नृत्य, वारकरी रथ आदींचा सहभाग होता। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार
तसंच माजी खासदार शिवसेना नेते राजन विचारे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे आणि मोठ्या संख्येनं कळवेकर आणि ठाणेकर नागरिक तसंच शिवसैनिक सहभागी झाले होते। जय अंबेमा ट्रस्टच्या दुर्गेश्वरीच्या भव्य नवरात्र उत्सवात यंदा हिमाचल प्रदेशातील जटोली शो मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली असून या सजावटीचं कामही पूर्ण झाले। जय अंबेमा सार्वजनिक विश्वस्त संस्थेतर्फे टेंबिनाका येथे भव्य दिव्य स्वरूपात नवरात्र उत्सव साजरा केला जातो। शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी या नवरात्र उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली होती। देवी दुर्गेश्वरी येथील नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा असल्यानं नवरात्र उत्सवाच्या 9 दिवसात टेंभी नाक्यावर भक्तांची मोठी गर्दी उसळते। राज्यभरातून लाखोच्या संख्येनं भाविक नवरात्र उत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात। यंदा या नवरात्र उत्सवाचं हे 46वं वर्ष असून हिमाचल प्रदेशातील जटोला शो मंदिराच्या देखाव्यात देवीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे। माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तुम्हाला भासे ठाई ठाई भासे ठाई ठाई अंगणवाडी सेविका, महिला मदतनीस तसंच होमगार्ड आणि कोतवालांच्या मानधनात महायुती सरकारनं भरीव वाढ केली आहे। अंगणवाडी सेविकांना 15,000 रुपये आणि अंगणवाडी मदतनीसांना 8,000 रुपये मानधन देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। लाडकी बहीण योजनेच्या अर्जदारांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे। यासाठी राज्यभरात 4,860 विशेष शिक्षकांच्या पदांची निर्मिती केली जाणार आहे। याशिवाय कोतवालांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना लागू केली जाणार आहे। होमगार्ड किंवा कोतवालांच्या कामकाजाच्या दरम्यान मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्यातील बहिणींना दिवाळीच्या भाऊबीजेआधीच खास भेट मिळणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील 1,90,00,000 बहिणींच्या खात्यात लाभ जमा झाल्याची घोषणा केली आहे। उर्वरित 60 लाख महिलांना लवकरच लाभ मिळेल अशी देखील त्यांनी ग्वाही दिली आहे। फडणवीस शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात बोलत होते। त्यांनी आश्वासन दिले की एकही भगिनी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही। या मेळाव्यासाठी राज्यभरातून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। महिला सक्षमीकरण हे सरकारचं प्रमुख ध्येय असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। भाऊबीजेच्या ओवाळणीपूर्वी सर्व बहिणींना लाभ मिळावा यासाठी शासनाच्या वतीनं तत्पर प्रयत्न केले जात असल्याचंही त्यांनी सांगितलं। महिला सशक्तीकरणाच्या ध्यासातून लाडकी बहीण योजनेला मिळालेला हा प्रतिसाद यशस्वी ठरला असून या योजनेतून लाखो महिलांना आर्थिक मदतीचा हात दिला जात असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई
बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. गरबा व दांडिया रसिकांचं ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडतं ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा दांडिया उत्सव. हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रावर प्रसिद्ध आहे. संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारं एक अनोखं नातं. संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. त्याचप्रमाणे यंदाही 2006 पासून सातत्यानं मोठ्या जोशात आणि उत्साहात साजरा केल्या जाणाऱ्या नवरात्र उत्सवाचं आयोजन शिवसेना उपनेते आणि संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांच्यातर्फे येत्या 3 ऑक्टोबरपासून 12 ऑक्टोबरपर्यंत रघुनाथनगर येथे करण्यात आलं आहे. संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दांडिया 2024चं यंदाचं हे 19वं वर्ष असून बेस्ट ग्रुप डान्सरला पहिलं पारितोषिक 1 लाख, दुसरं पारितोषिक 50,000 तर तिसरं पारितोषिक 25,000 आणि चौथं पारितोषिक 15,000, बेस्ट ग्रुप डान्स 10,000 तसंच 10 उत्तेजनार्थ ग्रुपला प्रत्येकी 5,000 रुपये रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. बेस्ट फिमेल डान्सर आणि बेस्ट मेल डान्सर यांना अँड्रॉइड फोन गिफ्ट देणार असून इतर दांडिया रसिकांना विविध आकर्षित गिफ्ट वाउचर आणि अनेक बक्षिसं दिली जाणार आहेत. दररोज बेस्ट फेस फिमेल आणि मेल अशी स्पर्धा देखील सोशल मीडियावर आयोजित केली जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण प्रत्येक दिवसाचे मोफत पासेस उपलब्ध करून दिले आहेत, तरी सर्व गरबा रसिकांनी पासेस घ्यावेत असं आवाहन यावेळी आयोजक आणि संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना केलं. अद्भुत बाब म्हणजे यंदा पहिल्यांदा जय श्री अंबे माता मंदिरात गेल्या दिवाळीत देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली होती. त्याच देवीचं आपण यंदा शारदीय नवरात्र उत्सवात यथोचित पूजन करून नवरात्र उत्सव साजरा करणार असल्याची माहिती आयोजक आणि संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. संकल्पाच्या दांडिया उत्सवाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेते कलाकारांची रेलचेल पाहावयास मिळणार आहे. मीडिया पार्टनर म्हणून नामांकित प्लॅनेट मराठी यंदा आपल्यासोबत काम करणार आहेत. तसंच स्वामी समर्थ इव्हेंटच्या माध्यमातून मनोरंजनाचे विविध भव्य दिव्य आविष्कार सादर करण्यात येणार असून गरबा रसिकांना आपल्या आवडत्या गाण्यांवर गरबा खेळला येणार आहे. नवरात्रोत्सवाबरोबर आनंद मेळावे आणि विविध फूड स्टॉलचं आयोजनही करण्यात आलं असून गरबा रसिकांच्या सुरक्षेची विशेष काळजी देखील आयोजकांकडून घेण्यात आली आहे. तसंच गरबा रसिकांना भेट देण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित राहतील अशी माहिती अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी दिली आहे. समस्त ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं संकल्प प्रतिष्ठानतर्फे आयोजित संकल्प दांडिया उत्सवात मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांबरोबर सहभागी होऊन गरबा आणि दांडियाचा आनंद घ्यावा आणि जय श्री अंबे माता मंदिरात देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक आणि संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी केलं आहे.